यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते अखेर अटल सेतूचं लोकार्पण पार पडलेलं। त्याची सर्वात मोठी बातमी पंतप्रधानांच्या हस्ते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण पार पडलेले। पंतप्रधानांसोबतच आपण बघतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। सोबतच राज्याचे राज्यपाल रमेश बैस सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलेलं आहे। पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल हे सर्व महोदय इथे उपस्थित असल्याची दृश्य आपण बघतोय। आता अटल सेतूवरनं पंतप्रधान मोदी हे साधारण 4 किलोमीटरचा प्रवास करतील, सभास्थळी जातील। अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार, पंतप्रधानांकडून अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। यावेळेस पंतप्रधानांसोबत राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित आहेत। सोबतच राज्यपाल रमेश बैस सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता इथून थेट सभास्थळाकडे रवाना होणार आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते आता अटल सेतूचं लोकार्पण संपन्न झालेलं आहे। याच अटल सेतूवरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता प्रवास करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण, पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम संपन्न झालेला आहे। लोकार्पण संपन्न झालेले आहे। अटल सेतू हा देशातला सर्वाधिक लांबीचा सेतू असणार आहे। पंतप्रधानांसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित आहेत। सोबत राज्याचे राज्यपाल रमेश बैस उपस्थित आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे अटल सेतूचं। शिवडी न्हावा अर्थात अटल सेतूचं लोकार्पण यावेळेस झालेलं आहे। या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांच्या सोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल रमेश बैस हे सर्व महोदय इथे उपस्थित आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आत्ताची ताजी दृश्य, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। पंतप्रधानांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण संपन्न। अटल सेतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे। उद्घाटन कार्यक्रमासाठी जय्यत तयारी यावेळेस प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। आपण आता अटल सेतूवरची थेट दृश्य बघतोय। अटल सेतूवरची दृश्य आहेत। अटल सेतूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत। अटल सेतू कसा बांधण्यात आलेला आहे या संदर्भात इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देण्यात येते। अटल सेतूवरची दृश्य आहे। अटल सेतूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्या सोबत आहेत। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्यपाल रमेश बैस हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। शिवडी न्हावा अर्थात अटल सेतू हा कसा बांधण्यात आला या संदर्भात तांत्रिक माहिती यावेळेस पंतप्रधान मोदी यांना देण्यात येते। इथे एक दालन उभं करण्यात आलेलं आहे। या दालनामध्ये अटल सेतूचे पूर्वीची दृश्य ज्यावेळेस बांधकाम करत होते तेव्हाची दृश्य इथे ठेवण्यात आलेली आहेत आणि या दृश्यांसंदर्भात तिथली काही महत्त्वाची तांत्रिक माहिती इथले अभियंते देत असल्याची दृश्य आपण बघतोय। पंतप्रधान मोदी हे अटल सेतूचं बांधकाम कसं झालेलं आहे हे समजून घेत आहेत। अटल सेतूवरची दृश्य आहे। अटल सेतूवर पंतप्रधान यांच्यासोबत महत्त्वाचे नेते आणि त्याच सोबत आपण बघू शकतो त्यांच्या पाठीमागे ज्या कामगारांनी अटल सेतूचं काम केलेलं आहे, जे तिथे कार्यरत आहेत, हे कामगारही तिथे उपस्थित असल्याची दृश्य आपल्याला बघायला मिळाली। अटल सेतूचं काम कसं झालेलं आहे याची माहिती पंतप्रधान घेत आहेत।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण पार पडलं। या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या अटल सेतूवरून प्रवास करणारे पंतप्रधानांसोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्यपाल रमेश बैस हे सर्व महत्त्वाचे नेते पंतप्रधानांसोबत उपस्थित आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते हा लोकार्पण कार्यक्रम पार पडल्यानंतर पंतप्रधान स्वतः अटल सेतूवर गेले। तिथे त्यांनी त्या कामगारांशी, तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, त्या कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढले। त्यानंतर एक दालन उभारण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी शिवडी न्हावाशेवा अर्थात अटल सेतू हा कसा बांधण्यात आलेला आहे याचे काही फोटो तिथे ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या फोटोंद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी माहिती घेत आहेत कशा पद्धतीने अटल सेतूचं काम हे पूर्णत्वास नेण्यात आलं याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घेण्यात येते आहे। अटल सेतूवरची दृश्य आपण बघू शकतो। अटल सेतूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यासाठी मोठा कडेकोट बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे। अटल सेतूवरची दृश्य आपण बघतोय, दोन्ही बाजूला भाजपाचे झेंडे लावण्यात आलेले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा याच अटल सेतूवरनं अवघ्या काही क्षणात पार होणार आहे। अटल सेतूवरनं ते पुढचा प्रवास करतील, अटल सेतूवरनं ते नवी मुंबई गाठणार आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण कार्यक्रम पार पडला। लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आता अटल सेतूवर आलेले। आता या अटल सेतूवरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा थेट नवी मुंबईच्या दिशेने जाणार आहे। नवी मुंबईमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी भव्य सभामंडप बांधण्यात आलेला आहे। तिथे हजारोंच्या संख्येने पंतप्रधान मोदींचे समर्थक, भाजपाचे समर्थक, महायुतीचे समर्थक उपस्थित आहेत। पंतप्रधानांची वाट बघत त्या ठिकाणी अनेक कामांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दालनात असल्याची दृश्य आपण बघतोय। यावेळेस अटल सेतूचं काम नक्की कसं झालेलं आहे हे पंतप्रधान मोदी समजून घेत आहेत। शिवडी न्हावाशेवा अटल सेतू एकूण 22 किलोमीटर लांबीचा 6 पदरी हा पूल आहे। त्यापैकी 16.5 किलोमीटर अंतर हे समुद्रातून कापलं जाणार आहे, त्यामुळे हा सागरी सेतू आहे। मुंबई ते नवी मुंबई दरम्यानचा 2 तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटात होणार आहे। सेतूसाठी सुमारे 18,000 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे। मुंबईकरांची यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण पार पडलेलं आहे आणि आता मुंबई गोवा महामार्ग वसई, विरार, नवी मुंबई शहरासह रायगड जिल्ह्यातला हा जोडला जाणार आहे। पनवेल आणि उल्वे सारख्या भागांचा अटल सेतूमुळे, शिवडी न्हावाशेवा अटल सेतूमुळे मोठा विकास होणार आहे। मध्य मुंबईपासून थेट नवी मुंबईला जोडणारा हा पूल आता मध्य मुंबई आणि नवी मुंबईचं अंतर अवघं 20 मिनिटं इतकं झालेलं आहे। या 6 पदरी अटल सेतूमुळे, शिवडी न्हावाशेवा सेतूमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। या संदर्भात मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, पाहूयात। महाराष्ट्राच्या जनतेसाठी आज मोठा दिवस आहे। ज्या पुलामुळे देशामध्ये अतिशय इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं कसं असू शकतं हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवून दिलेलं आहे। ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यावेळी या कामाला सुरुवात झाली होती। मध्ये 2.5 वर्षांमध्ये कामं थांबण्याचा प्रकार झाला होता, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मास बेसवर आज याचे लोकार्पण सोहळा होतो।